विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडा, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, के-आर-टी आर्ट, बी-एच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज के-टी-एच-एम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220 बी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा सेमिस्टर 4चा पेपर आणि स्पेशलचा पेपर आहे. यामध्ये टॉपिक बघतोय आपण टुरिझम किंवा पर्यटन. यामध्ये आपण टॉपिक बघतोय ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र. या टॉपिकच्या अंतर्गत बघत असताना आपल्याला आपण असं बघितलं की मागील तासिकेला पर्यटनविषयक धोरणाविषयी कोणकोणत्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करायच्या, या पायाभूत सुविधा निर्माण करत असताना कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या टुरिझमचा विकास होईल, त्यातून वाढ होईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. याविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत त्या टॉपिकमधला राहिलेला भाग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन महाराष्ट्र. त्याविषयी बघत असताना पहिल्यांदा आपण बघूया की या चॅप्टरमध्ये आपण कुठपर्यंत आलो आहोत. महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास असेल, त्याबद्दल महाराष्ट्राचे पर्यटन शासनाचे पर्यटनविषयक धोरण असेल, पर्यावरणविषयक धोरण असेल, धोरणातील 2016च्या ठळक वैशिष्ट्ये काय होती, त्यानंतर महाराष्ट्राची पर्यटन क्षमता काय आहे, महाराष्ट्रातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण कोणकोणते, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या श्रेणी आणि वर्गीकरण कशा प्रकारे केलं जाईल, कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटनाची सुरुवात केव्हा झाली, त्याची आवश्यकता का झाली, त्यानंतर याच्या मागची काय आव्हानं होती, त्याची कृती काय होती, कृषी पर्यटनात घ्यावायचे कुठल्या काळजी आहेत, कृषी पर्यटनाचे फायदे कुठले, हे कृषी पर्यटनांतर्गत आपण ह्या पॉईंट बघणार आहोत. याचबरोबर आपण बघत असताना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, या महामंडळाचा मुख्य उद्देश काय आहे, त्यानंतर पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमाची माहिती काय आहे आणि महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हानिहाय पर्यटन विकास असेल, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे असतील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या भविष्यातील वेध असेल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांचा श्रेणी आणि दर्जा वाढ करण्याच्या असणाऱ्या उपाययोजना असतील, पर्यटनाच्या विकासासाठी एक MTDCचे महोत्सव असेल, त्यानंतर पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झाली पारितोषिक असतील, ह्याही गोष्टी आपण ह्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता बघत असताना आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे शासनाचे पर्यटन विषयक धोरण बघत असताना या ठिकाणी आपण सांगितलं होतं की महाराष्ट्राला हस्तकलेची खास परंपरा असल्याने राज्यातील हस्तकला उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पुढील उपक्रम राबवावेत. एक पहिला उपक्रम काय राबवला तर स्थानिक हस्तकलेची माहिती उपलब्ध करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी डिझाईन एजन्सीची नेमणूक करावी. त्यानंतर त्यांच्या शिफारशीनुसार कारागिरांना विविध उत्पादने विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. ई कॉमर्सच्या माध्यमातून राज्य हस्तकला उद्योगाचे संवर्धन आणि विकास करण्यात येईल. विविध हस्तकलेतील हस्तकलाकार ओळखून त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि त्यांचे ई कॉमर्सच्या साहाय्याने बाजारपेठांमध्ये जाहिरात केली जाईल. ऑनलाईन ई कॉमर्सच्या माध्यमातून विकास करून त्याची माहिती कारागिरांना दिली जाईल. हस्तकलेतून उत्पादित झालेल्या मालाच्या विक्रीला चालना देण्यासाठी सामान्य विक्री किंवा बाजार प्रदान केले जातील. आता यानंतर पुढचा एक गोष्ट बघत असताना तीर्थक्षेत्र काय की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या अशी काही तीर्थक्षेत्र आहे की ज्यामध्ये शिर्डी असेल, पंढरपूर असेल, कोल्हापूर असेल, येथील ज्योतिर्लिंग असेल, अष्टविनायक असेल इत्यादी तीर्थक्षेत्रांना जोडणारे तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात आले पाहिजे. त्यानंतर ग्रामीण पर्यटनाला जास्तीत जास्त महत्त्व दिले पाहिजे. राज्यातील संभाव्यता असेल किंवा आपल्या राज्यातील अस्तित्वात असलेल्या पिकाचा वाण विचार करून ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, वाईन पर्यटन अशा वेगळ्या प्रकारच्या पर्यटनांना त्यामुळे चालना मिळाली पाहिजे. त्यानंतर किल्ले असेल किंवा किल्ल्यांचं सर्किट असेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने किल्ले असून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नाही तर एक पुरातत्व उत्कृष्टतेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ASR किंवा आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने किल्ल्याची पर्यटन क्षमता समजून घेण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी, प्रामुख्याने संवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने या गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत. आता या गोष्टी करत असताना पर्यटनाविषयी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, पर्यटनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्रातील पर्यटन संवर्धनासाठी भारत व परदेशात सांकेतिक स्थळ पोर्टल निश्चित केले जातील. ऑनलाईन जाहिराती सामग्री MTDC तयार करेल आणि संकेतस्थळावर अपलोड केली जातील, असाही त्या ठिकाणी माहिती केली गेली. आता त्यामध्ये ऑनलाईन डेक्कन ODC असेल, MTDC असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधांसाठी ती बुकिंग केली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढचा इथं माहिती किसोका. आता माहिती किसोका म्हणजे नेमकं काय की पर्यटन संकेतस्थळ असेल किंवा ऑनलाईन बुकिंग प्रणालीचा दुवा म्हणून परस्पर संवादात्मक मार्गाने पर्यटनाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वपूर्ण विमानतळ असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्थानक असेल आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पर्यटनाच्या माहिती किसोका तयार करेल. आणि ह्या माहिती झाल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्यापर्यंत ह्या पर्यटनाविषयी माहिती होईल. म्हणजे माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मध्ये त्याचा नक्कीच दुवा साधून जास्तीत जास्त पर्यटनाची त्या ठिकाणी आकर्षले जातील.
आणि पर्यटनाच्या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी या गोष्टी कळतील. त्यामुळे जास्तीत जास्त डायनॅमिक प्रकारचे असणारे संकेतस्थळ त्या ठिकाणी असल्यामुळे या माहिती डेटा त्यांना लोकांना उपलब्ध होईल. त्याचबरोबर इतर गोष्टी ही म्हणजे पर्यटनाच्या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे असणारे त्या ठिकाणी ऑनलाईन सुविधा असू शकतात. कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत त्याही दिल्या जातील. त्या ठिकाणी असणारी वाहतूक व्यवस्था असेल तर कुठल्या कोणत्या वाहतूक व्यवस्था आहे किंवा कशा प्रकारे यायचं, ह्या सर्व गोष्टी त्यांना पर्यटनामुळे किंवा माहिती ऑनलाईन बुकिंगमुळे ह्या गोष्टी साध्य होणार आहे. आता जागृती निर्माण करणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्यटनाचे महत्त्व सांगायचे. पर्यटनाचे महत्त्व सांगितल्यामुळे कोणकोणत्या गोष्टी साध्य होणार आहे किंवा सहज शक्य होणार याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. सहलीचे पर्याय कसे ओळखावेत, त्यानंतर कसे नियोजन करावे ह्याविषयी लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. जागृती निर्माण झाली पाहिजे किंवा पर्यटनाबरोबर पर्यावरणाविषयी जागृती निर्माण झाली पाहिजे, हेही त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. पर्यटन महत्त्वाचे आहेत, त्या सहली कशा प्रकारे आयोजित करता यावेत, कशा प्रकारचं नियोजन मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, ह्याही गोष्टी आपण जर बघितल्या तर नक्कीच त्या ठिकाणी पर्यटनविषयक धोरणामध्ये या सांगता येतील. आता या जागृतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली गेली पाहिजे की सुरक्षितता किंवा सुरक्षितताबरोबरच पर्यावरण जागृती निर्माण करणे हाही त्यामागचा एक उद्देश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्यावरण जागृत म्हणजे नुसतं पर्यटन करताना पर्यावरण जागृतीचा नाश होणार नाही याची काळजीही त्यांनी तितके घेणे गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात पर्यावरण जागृती निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे असं आपल्याला सांगावं लागेल. थोडक्यात महाराष्ट्राचे पर्यावरणविषयक सांगत असताना सुरक्षितता आणि पहारा कसा महत्त्वाचा आहे बघा. पर्यटन विकासासाठी राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच संपूर्ण पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येतील. म्हणजे प्रशिक्षण आणि क्षमतेची बांधणी काय ते बघा. पर्यटन क्षेत्रातील सर्व पालक असतील आणि भागधारकांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या योजना आखणे हे केंद्र सरकारच्या अतिथी देवो भव कार्यक्रमाच्या सहकार्याने असेल असे सांगता येईल. त्यानंतर समन्वय आणि देखरेख. आता समन्वय आणि देखरेख काय असेल, पर्यटन विभाग असेल, MTDC असेल, इतर संबंधित विभाग समन्वय भूमिका साकार करण्यासाठी राज्य सरकार एक समिती गठीत करेल. ही समिती विविध ठिकाणी विकासाची आवश्यकताही ओळखेल. पुढील क्रियांसाठी विशेष कृती दल तयार करण्यात येईल. सार्वजनिक खाजगी भागीदारी असेल, कला किंवा आणि हस्तकला, तीर्थक्षेत्र, पर्यटन केंद्राच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे निर्गमन असेल. त्याचबरोबर या सांगत असताना संस्थात्मक पुनरावलोकन म्हणजे नेमकं काय, तर राज्यातील पर्यटन विकासाच्या गरजेनुसार पर्यटन MTDCच्या विभागाच्या भूमिका व कार्य यांची पुनर्रचना करण्यासाठी संस्थात्मक असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार असेल, यामध्ये त्या ठिकाणी सखोल आढावा त्या ठिकाणी घेतला जाईल. नवी दिल्ली असेल, या ठिकाणी नोडल अधिकारी नेमणे महत्त्वाचे असते. नवी दिल्लीतील नोडल शिकारी अधिकारी ओडिसीची विपणन किंवा महाराष्ट्र पर्यटन किंवा MTDCच्या रिसॉर्टसाठी शक्य तितक्या करण्याकरिता जास्तीत जास्त करण्यासाठी इतर विभाग असेल, एजन्सीचा संपर्क साधणे असेल, यासाठी प्रचारात्मक कार्य त्या ठिकाणी आपल्याला करता येतील. म्हणजे अशा प्रकारची हे कार्य त्या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्राच्या पर्यावरण विषयक धोरणाविषयी सांगत असताना आपल्याला करता येतील. या धोरणामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या गोष्टी सहज साध्य होऊ शकतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच ह्या पर्यटन असणाऱ्या धोरणामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला साध्य होणार हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. थोडक्यात हे पर्यटन म्हणजे काय किंवा पर्यटनाचा विकास कशा प्रकारे झाला हे आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. थोडक्यात एक खिडकी समस्या निवारण पद्धत काय, या पद्धतीविषयी आपल्याला या ठिकाणी सांगावायचं आहे की या पद्धतीविषयी काय सांगता येतील बघूया. तर संबंधित विभागाशी सल्लामसलत करून पर्यटनाचे प्रकल्प करण्यासाठी सरकार एक खिडकी मंजुरीसाठी एक प्रणाली तयार करेल. याचाही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला असं सांगता येईल. याबरोबरच पर्यटन सर्वेक्षक अधिकारी काय, पर्यटन सर्वेक्षण अधिकारी सांगत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या पर्यटक सर्वेक्षक अधिकाऱ्यामध्ये महाराष्ट्रात नियमितपणे पर्यटकांची आकडेवारी उपलब्ध नसते आणि राज्यातील पर्यटन आकडेवारी गोळा करण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल. नियतकालिकामधील आकडेवारीची उपलब्धता, विश्वास आणि पर्यटन व्यवस्थापनासाठी शिफारशी प्राप्त करण्यास मदत करते. MTDCला संपूर्ण आकडेवारी मिळाल्यानंतर पर्यटनाशी संबंधित आकडेवारीची माहिती मिळवण्यासाठी SIA पुरातत्व विभागाचे कार्य राज्य संचालनालय, पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, टूर ऑपरेटर इत्यादी सारख्या विविध पर्यटनासंबंधित संस्थांशी करार करा. माहिती मिळवण्यासाठीचा ढाचा तयार करा आणि वरील एजन्सीला पाठवा. म्हणजे संकलित केलेली माहिती संग्रहित करण्यासाठी व त्याचे विश्लेषण करण्यासाठी संगणकीकृत डेटाबेस विकसित करा. मासिक माहिती डेटा संकलित करा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागणार आहेत. नियमितपणे पर्यटन सर्वेक्षण वर्षातून एकदा दोनदा आणि परिणामांचे विश्लेषण त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे सांगत असताना ह्या गोष्टी कळल्या. त्याबरोबर मूल्यांकन आणि आउटकम बजेट काय त्याचा विचार केला पाहिजे. 2005 ते 2006 या आर्थिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या योजनांचे
परिणामाद्वारे प्रत्येक विभागाचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्यक्ष उपयोगी निधी पाठवण्याचा जोर कमी झाला आहे आणि खर्च झालेल्या निधीतून बाहेर आला आहे. त्यानुसार पर्यटकांची आवक असेल, रोजगार असेल, त्यांच्या निर्मितीत वाढ असेल, जिल्हा घरगुती उत्पादन असेल इत्यादी बाबींची ओळख पटवून पुनरावलोकन करणे केले जाईल. नमुना आधार व पर्यटन प्रकल्पातील परिणाम व त्यांची उत्पत्ती निष्पत्ती किंवा मूल्यांकन करण्याच्या निष्पत्ती करण्यासाठीचा अभ्यास नियमितपणे एकतर शासकीय विभाग असेल, विद्यापीठ असेल, महाविद्यालय असेल, खाजगी एजन्सीद्वारे करण्यात यावा. संभाव्य अभ्यासाच्या आधारे पर्यटन प्रकल्प राबवला जाईल आणि जेथे मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता जेणेकरून निष्फळ खर्च केला जाईल. अशा प्रकारे आपण सांगत असताना किंवा अशाविषयी माहिती सांगत असताना आपल्याला अशा गोष्टीचा म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र राज्यात पर्यटनासाठी आकर्षण विकसित केले असले तरी महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी असेल किंवा ह्या गोष्टी असतील, या गोष्टी किंवा महाराष्ट्राचे असणारे पर्यटनविषयक धोरण आहे, या पर्यटनविषयक धोरणामध्ये आपण सांगत असताना ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या गोष्टी कोणकोणत्या प्रकारे आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करू शकतो हे आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण बघितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कुणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल आयडी दिला, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओके, गुड डे, बाय बाय.